हॅलो नमस्कार. माझा सगळ्यात आवडता स्ट्रीट फूड म्हणजे पाणीपुरी, चटपटीत तिखट अशी पाणीपुरी. तर आज मी घरीच बनवते आहे. त्यासाठी तिखट पाणी आधी रेडी करून घेणार आहोत. जारमध्ये कोथिंबीर घेतली आहे, पुदिना टाकला आहे, 4-5 लसणाच्या पाकळ्या, 3-4 हिरव्या मिरच्या, आलं घेतलं आहे थोडंसं, त्याच्यामध्ये जिरं, काळं मीठ, रेग्युलर थोडंसं मीठ, थोडीशी साखर घेतली आहे. आता याला मिक्सरमध्ये बारीक दळून घ्यायचं आहे. आणि मी थोडीशी चटणी घेतली, त्यामध्ये पाणी घातलं आहे आणि चाट मसाला ॲड करणार आहे. टेस्ट करून बघितलं तर चाट मसाला ॲड केला, मला वाटलं की काळं मीठ आणि चाट मसाला अजून ॲड करावा म्हणून, पण पुन्हा मला चाट मसाला कमी वाटला. तो चटपटीतपणा तुम्हाला कुठल्या लेवलला हवा ना तेवढं तुम्ही चाट मसाला, काळं मीठ हे सगळं आपल्याला अंदाज घेऊन बघायचं आहे. आणि रेडी झालेलं आहे आपलं हे पाणी, तिखट पाणी. आता गोड पाणी रेडी करून घेऊया. ही चटणी जी आहे ना, ही 6 मंथ आपण स्टोअर करू शकतो. थोडंसं पाणी घेतलं आहे, 250 ग्रॅम चिंच घेतली आहे. जेवढं चिंच घेतली आहे तेवढाच गूळ घेतलेला आहे, 250 ग्रॅम. त्यामध्ये 10 ते 12 खजूर टाकायचे आहेत. खजूर बारीक कापून घेतलेले आहेत आणि ते ॲड केलेले आहेत. मीठ टाकलं आहे रेग्युलर, जिरं, काळं मीठ आणि याच्यात थोडंसं लाल तिखट पण आपण ॲड करून घेणार आहोत. आता हे सगळं मिक्स करून 15 मिनटं शिजवून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर हे सगळं एकत्र होईल, चिंच नरम होईल, गूळ वितळलेला असेल. 15 मिनटानंतर हे असं दिसतं. आता हे थोडं थंड करून त्याचं मिक्सरमध्ये बारीक पेस्ट करून घेतलेली आहे. आता याच्यामध्ये थोडीशी पेस्ट घेतली आहे. हे गाळून घ्यायचं आहे गाळणीने, ताकी जे पण चिंचच्या रेषा आहेत त्या वेगळ्या होतील आणि फाईन आपल्याला एकदम पेस्ट मिळेल. तर पेस्ट घेतली, त्याच्यामध्ये पाणी ॲड केलं. आता याची कन्सिस्टन्सी तुमच्यावर डिपेंड करतं, किती पातळ करायची आहे, किती घट्ट ठेवायची आहे, तुमच्यावर आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये चाट मसाला ॲड केला आणि ही सुद्धा चटणी रेडी आहे. आता मी काही तळण्याच्या पुरी आणलेल्या आहेत, सो मी त्या तळून घेणार आहे. इथे जनरली पटकन मिळत नाही पुरीज, म्हणून ह्या ज्या पुरी अवेलेबल आहेत ह्या आम्ही नेहमी खात असतो. तर ह्या पूर्ण पाणीपुरीचा सेटअप रेडी आहे. रगडा रेडी करून ठेवलेला आहे. रगड्यासाठी इथे मटार भिजत घातले होते, त्याच्यामध्ये बटाटा घातला, हळद आणि मीठ शिजवून घेतलेले 5 ते 6 शिट्ट्या टाकून. मस्तपैकी पाणीपुरी एन्जॉय करा घरच्या घरी बनवून. आणि गोड चटणी जर 6 महिन्यांसाठी बनवून ठेवली तर तुम्ही केव्हाही मनात आलं तेव्हा पाणीपुरी रेडी करू शकतात. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका.